घरगुती स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्या आयांना जास्तीत जास्त प्रश्न असतो आपल्या मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं. तर त्यासाठी मी आज एक रेसिपी घेऊन आली आहे. खास लहान मुलांच्या आवडीची ही रेसिपी असेल, जी आपण टिफिन बॉक्समध्ये पण देऊ शकतो. ती आहे कॉर्न फ्रिटर्स. तर पटकन वळूया आपल्या रेसिपीकडे. सो कॉर्न फ्रिटर बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कॉर्न. सो पहिल्यांदा मी हे कॉर्न एक 15 ते 20 मिनिटं गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहे. आपल्याला हे बॉईल केलेले कॉर्न वापरायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी हे बॉईल केलेले कॉर्न घेतलेले आहेत. 1 वाटी कॉर्न घेतलेले आहेत मी इथे. आणि याच्यामध्ये मी अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा मिक्स करणार आहे. तसंच 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला याच्यात घालायची आहे. माझ्याकडे चिली फ्लेक्स आहेत, सो मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड करते. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालेल, पण मुलांना अशा या छोट्या छोट्या गोष्टी घातलेल्या खूप आवडतात. तर त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे, चवीपुरतं मीठ घालणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मुलांची आवडीची गोष्ट ती म्हणजे आहे चीज. हल्ली प्रत्येक मुलाला सगळ्या गोष्टीमध्ये चीज लागतं. सो याच्यामध्ये आपण एक चीज क्यूब ॲड करणार आहोत. मी इथे हा चीज क्यूब किसून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता हे जे सगळं सुकं मिश्रण आहे ते आपण छान मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे. आपल्याला ह्याचं एकदम पातळ बॅटर बनवायचं नाही आहे, थोडं सळसळीत असं हे बॅटर झालं पाहिजे. आपल्याला तव्यावर पसरता येईल इतपत हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. तर एकूण मी अर्धा ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे आणि तुम्ही आता बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. तर पुढे आपण एक पॅन गरम करत ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी बटर घेतलेलं आहे. सो बटर आपण स्प्रेड करून घेऊन हे जे मिश्रण आहे ते चमच्याने थोडं थोडं घेऊन मिक्स या पॅनवर आपल्याला स्प्रेड करायचं आहे. सो आपण हे छोटे छोटे बनवणार आहोत, मुलांच्या टिफिनसाठी हवे आहेत, त्यामुळे आपण हे छोटे छोटे स्प्रेड करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे जे बॅटर आहे ते आपल्याला या तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून मी एका बाजूने हे छान भाजून घेणार आहे. आणि 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि याची दुसरी बाजू पण सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे. दोन्ही साईडने हे छान भाजून झाल्यावर आपण हे सर्व करू शकतो. तर अशाच प्रकारे छान छान आणि चविष्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवर आता पुढे टाकणार आहे. सो माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच घरगुती स्वयंपाकघर ह्या नावाने मी फेसबुक पेज पण ओपन केलं आहे. माझ्या पेजला व्हिजिट करा आणि माझं पेज फॉलो करा. या दोघांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच रेसिपी तुम्हाला समजली नसेल तर पूर्ण रेसिपी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे. तेव्हा नक्की करून बघा हे कॉर्न फ्रिटर्स आणि एन्जॉय करा. भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.